पालटे काया, तेथे बोला कैची उरी, माझे मी पण झाला हरी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा भगवान श्री पांडुरंगाचा आम्ही ध्यान करायला लागलो. त्या ध्यानामध्ये काय अवस्था प्राप्त झाली किंवा काय परिणाम झाला त्या परिणामाचा विचार करणारा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत, ध्यानी ध्याता पंढरी राया, याचे काय परिणाम आहेत. अभंगाच्या चारही चरणातले उत्तरार्ध हे पांडुरंगाच्या ध्यानाचे परिणाम आहेत. काय काय उत्तरार्ध आहेत. पहिला उत्तरार्ध असं सांगितलेला आहे, मनासहित पालटे काया. याच्याकरता काय केलं, ध्यानी ध्याता पंढरी राया. आणखीन दुसरा एक परिणाम सांगतात, माझे मी पण झाला हरी. याकरिता काय केलं, ध्यानी ध्याता पंढरी राया. आणखीन एक परिणाम सांगतात, महाराज सांगतात, दिसे हरिरूप अवघी सृष्टी. याकरिता काय केलं, ध्यानी ध्याता पंढरी राया. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा परिणाम सांगतात, एकाएकी वृत्ती हरिमय. पण याकरिता काय केलं, ध्यानी ध्याता पंढरी राया. विठला साधू संतांच्या आशीर्वादाने महाशिवरात्रीच्या निमित्ताने परंपरेने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आदरणीय लाडके आमदार महेशदादा लांडगे आणि संपूर्ण असणारा त्यांच्यावर प्रेम करणारा या परिसरातील सर्वच असणारा भाविक वर्ग या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव संपन्न होतोय. वारकरी संप्रदायामध्ये काम करणारी अनेक पूजनीय मंडळी इथं उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतोय. परमभाग्याने माझ्याकडे प्राप्त असलेली ही कीर्तनाची सेवा आहे. विठला विठला. साधारण अभंगाचा जर विचार आपण केला तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पांडुरंगाच्या ध्यानाच्या संबंधाने आपल्या अंतःकरणातल्या भावना प्रकट करतात. तुकाराम महाराज सांगतात, आम्ही एक साधना करायला लागलो, आम्ही एक ध्यान केलं. कशाचं ध्यान केलं, पांडुरंगाचं ध्यान केलं. परिणाम मनासहित पालटे काया. मला याच्यातला पंढरी राया आणि मनासहित पालटे काया या दोन्ही शब्दाकडे आपल्याला जरा घेऊन जायचं आहे. इथला जो पंढरी राया शब्द आहे ना, हा सगुणाच्या संबंधाने आहे. आणि मनासहित पालटे काया हा शब्द आहे तो निर्गुणाच्या संबंधाने आहे. कारण ही जी स्थिती आहे, मनासहित पालटे काया, याचा अर्थ मन न मन या स्थितीमध्ये जाणं, याला निर्गुण अवस्था म्हणा, ब्राह्मी स्थिती म्हणा, अद्वैतानुभूती म्हणा. याचा अर्थ अभंगाच्या पूर्वार्धामध्ये सगुणाचा विचार आहे आणि अभंगाच्या उत्तरार्धामध्ये निर्गुणाचा विचार आहे. हे दोन्ही जरा अगोदर ऐकण्यासारखं आहे. म्हणजे अभंगाच्या पूर्वार्धामध्ये तुकाराम महाराजांनी सगुणाचा विचार केलाय आणि अभंगाच्या उत्तरार्धामध्ये महाराजांनी निर्गुणाचा विचार केलाय. आता सगुण तरी काय आणि निर्गुण तरी काय, एकाच परमात्म्याच्या दोन रूपाने हा विचार केला जातो. परमात्म्याच्या संबंधाने कोणी सगुण म्हणायला लागलं आणि त्याच परमात्म्याच्या संबंधाने कोणी निर्गुण म्हणायला लागलं. आता थोडा आणखीन एक पुढे प्रश्न येतो, परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे, अशी जी चर्चा आहे. मुळात सगुण कशाला म्हटलं जातं, जे साकार आहे त्याला सगुण म्हटलं जातं आणि जे निराकार आहे त्याला निर्गुण म्हटलं जातं. ऐका, जे साकार आहे म्हणजे आकाराने युक्त आहे त्याला सगुण म्हटलं जातं आणि ज्याला आकार नाहीये त्याला निर्गुण म्हटलं जातं. थोडं पुढे बोलतो आणखीन, जे सावयव आहे त्याला सगुण म्हटलं जातं आणि जे निरवयव आहे त्यांना निर्गुण म्हटलं जातं. समजा हेही कळायला अवघड वाटलं तर आणखीन पुढे बोलतो, जे इंद्रिय गोचर आहे त्याला सगुण म्हटलं जातं, जे इंद्रिय अगोचर आहे त्याला निर्गुण म्हटलं जातं. याहीपेक्षा आणखीन सोपं बोलायचं झालं तर जे साधनेला सोपं आहे त्याला सगुण म्हटलं जातं, जे साधनेला कठीण आहे त्याला निर्गुण म्हटलं जातं. याहीपेक्षा आणखीन सोपं, माझा स्वभाव असा आहे, जोपर्यंत तुम्ही कळालं म्हणत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. त्यामुळे मी याहीपेक्षा सोपं सांगतो. मी त्याच्यातही तुम्हाला क्लू देतो, कारण तुम्ही जोपर्यंत मान डोलवून होय म्हणत नाही तोपर्यंत सोडणार नाही. त्याच्यातही तुम्हाला असा क्लू देतो की जर वेळेवर कीर्तन सुटावं असं वाटत असेल, नाही कळालं तरी कळालं म्हणा, मी सोडतो. आता मला काय मी जर एवढे महत्वाचे 2 तास तुमच्या समोर उभा असेल, मी कुठं पंढरपूर कुठं भोसरी एवढा दुरून जर तुमच्या जवळ आलो असेल तर माझी जबाबदारी या कीर्तनातून तुमच्या काहीतरी पदरात टाकणं. आणि तुम्ही महत्वाचे 2 तास जर माझ्या समोर बसलेला असेल तर तुमची जबाबदारी या कीर्तनातून काहीतरी घेऊन जाणं. लक्षात घ्या, हा वक्ता आणि श्रोता असा एकजीव झाल्याशिवाय कीर्तनाचा परिणाम समाजावर होणार नाही. नाहीतर आम्ही अशी कीर्तनं करतच राहू, तुम्ही ऐकतच राहा, पण आपल्या पदरात काय पडलं हा विचार करणं फार गरजेचं आहे. विठाला विठा. मला थोडासा विचार असा सगुण आणि निर्गुणाच्या संबंधाने करायचा आहे.
याचं कारण असं आहे की या अभंगाच्या पूर्वार्धामध्ये सगुणाचा विचार आहे आणि उत्तरार्धामध्ये निर्गुणाचा विचार आहे. मी सगुण शब्दाचा विचार करत होतो. जे साकार आहे ते सगुण आहे, जे निराकार आहे ते निर्गुण आहे. आणि सगळ्यात सोपं असं सांगत होतो की ज्याला नाव आणि रूप आहे ते सगुण आहे आणि ज्याला नाव आणि रूप नाही ते निर्गुण आहे. ऐका, निर्गुण म्हणजे काय? ज्याला नावही नाहीये आणि रूपही नाहीये. पण सगुण म्हणजे काय? ज्याला नावही आहे आणि रूपही आहे. थोडं आणखीन पुढे बोलायचं झालं तर नाव रूप नसलेलं जे निर्गुण तत्व आहे तेच सगुणामध्ये आलेलं आहे. कशा करता आलेलं आहे? साधनेच्या दृष्टीने सोपं व्हावं याच्या करता आलेलं आहे. महाराजांचं सगळ्यांच्या ऐकण्यातली प्रमाण आहेत. आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. आला नावा रूपा, आला आला नावा रूपा, आला तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला, आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. महाराज सांगतात हा नावाला आला, रूपाला आला. मला कधी कधी पुन्हा तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतंय. तुकाराम महाराज सांगतात आला हा शब्द खूप महत्वाचा आहे बरं का. आला, थोडं दोन शब्द सांगतो ऐका. आला म्हणणं वेगळं आणि आलो म्हणणं वेगळं. कळलं का? पहा, आला म्हणणं वेगळं आणि आलो म्हणणं वेगळं. तुकाराम महाराज स्वतःच्या बाबतीत बोलताना म्हणतात आलो आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारण अशी, आलो असं म्हणतात. किंवा देशवेश नोहे माझा सहज फिरत आलो असं म्हणतात. याचा अर्थ महाराज स्वतःच्या बाबतीत बोलताना आलो शब्द देतात आणि देवाच्या बाबतीत बोलताना मात्र आला शब्द देतात. महाराज आला नावा रूपा म्हणतात. किंवा गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, आला शब्द आहे. देवाच्या बाबतीत आला शब्द आहे आणि संतांच्या बाबतीत आलो शब्द आहे. याचं एकच कारण आहे, आला शब्द पारतंत्र्यातला आहे आणि आलो शब्द स्वातंत्र्यातला आहे. पहा, आला शब्द हा पारतंत्र्यातला आहे. थोडं पुढे बोलायचं झालं तर आला ज्याच्या करता म्हटलं जातं हे त्याचं येणं त्याच्या हातात नसतं. आला असं ज्याच्या करता म्हटलं जातं हे त्याचं येणं त्याच्या हातात नसतं. पण आलो असं ज्याच्या करता म्हटलं जातं हे त्याचं येणं त्याच्या हातात असतं. दोन्ही शब्द आपल्याला समजावून सांगतो. देवाचं येणं त्यांच्या हातात नाहीये, पण संतांचं येणं मात्र त्यांच्या हातात आहे. सगळ्यांना कळेल असं आहे. देवाचं येणं त्याच्या हातात नाहीये. देवाला आणावं लागतं, बोलवावं लागतं, हाक मारावी लागते. किंवा आपण नरसिंह अवताराची कथा सांगताना सांगतो हाके सरसी उडी घालोनिया स्तंभ फोडी. हाके सरसी याचा अर्थ तुकाराम महाराज सांगतात हाक मारावी लागली. त्या भक्त प्रल्हादाला हाक मारावी लागली, देवा ये. हाक मारल्याशिवाय देव आले नाहीत. थोडं गमतीने बोलतो, बोलवल्याशिवाय येत नाही त्याचं नाव देव आहे. कळलं का? बघा, बोलवल्याशिवाय येतच नाही त्याचं नाव देव आहे. तुम्ही म्हणाल एवढं जोरात का सांगायला लागला? एका गावात कीर्तनाला गेलो, एक गावातली महत्वाची व्यक्ती कीर्तनाला दिसलीच नाही. मी आपलं कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुक्काम झाल्यामुळे त्यांना विचारलं का रात्री तुमच्या गावात कीर्तन होतं, तुम्ही कसं काही कीर्तनाला आला नाही? आम्हाला कुठं बोलवलंय का? हे आपल्याकरता देवच आहेत महाराज. आता कीर्तनाला बोलवायची काही गरज आहे का? हे काही कोणाचं लग्न आहे का काय आहे? आपल्याला जर बोर्ड लागलेला दिसला कीर्तन आहे म्हटलं की जावं, कीर्तन ऐकावं, निघावं, संपलं. याचा अर्थ इथं बोलवण्याची अपेक्षा करू नये. पण देवाच्या बाबतीत जर विचार केला तर त्याला कुठंतरी कोणत्या तरी साधनेच्या माध्यमातून आणावं लागतं, बोलवावं लागतं, हाक मारावी लागते. याचा अर्थ देवाचं येणं हे पारतंत्र्यामध्ये आहे, पण संतांचं येणं मात्र स्वातंत्र्यामध्ये आहे. येणं ज्याच्या हातात नाही तो देव आहे आणि येणं ज्यांच्या हातात आहे ते संत आहेत. विठ्ठल 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 हा महत्वाचा देव आणि संत याच्यातला फरक आहे. देव आणि संत यांच्यातला जो महत्वाचा फरक आहे तो हा आहे की येणं ज्याच्या हातात नाही तो देव आहे, पण येणं ज्यांच्या हातात आहे ते संत आहेत. म्हणजे काहीतरी ठरवून संत काहीतरी ठरवून येत असतात, काहीतरी कार्याकरिता येतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा किंवा महादोषी जे काही प्रमाण असतील ते असतील. या दृष्टीने जर विचार आपण केला तर देव आणि संतांच्या बाबतीत हा महत्वाचा फरक आपल्याकडे सांगितला जातो. थोडक्यात आपल्याला विचार असा करायचा आहे,
देवाचं जे येणं आहे त्याला सगुण म्हणा, आणि देव जे न येणं आहे, जी स्थिती आहे त्याला निर्गुण म्हणा. आता आणखीन थोडं पुढं बोलतो, ऐका. जरी सगुण आणि निर्गुण असे शब्द देवाच्या संबंधाने वापरलेले असले तरी मला तर असं सांगायचं आहे, थोडासा तत्वज्ञानातला वेदांतातला विचार मांडतोय, मला याची जाणीव आहे, पण महत्वाचं आहे. मला तर याच्यामध्ये पुढं आणखीन बोलायचं आहे. देवाला जरी कोणी सगुण म्हणत असलं आणि देवाला जरी कोणी निर्गुण म्हणत असलं तरी परमात्मा मात्र या सगुण आणि निर्गुणाच्याही पलीकडे आहे. परमात्मा मात्र सगुण आणि निर्गुणाच्याही पलीकडे. मी रोज तुमच्या पाठातलं प्रमाण देऊन पुढे जातो. ज्ञानोबा हरिपाठामध्ये आपल्याला असं सांगतात, सगुण निर्गुण गुणाचे अगुण. पहा, सगुण निर्गुण गुणाचे अगुण. आता तुम्ही हे रोज हरिपाठ म्हणता, मला सांगा या प्रमाणाचा अर्थ कसा लावायचा हो, काय नेमकं करायचं, नेमकं ज्ञानोबारांना याच्यातून सांगायचं काय. मला सगळा अभंग सोडवायचा नाहीये, मला लागेल तेवढा उतारा मी एवढ्याकरता घेतोय. सगुण निर्गुण गुणाचे अगुण म्हणजे नेमकं काय. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय, ते सगळं पुढचं जाऊ द्या, ते मला सगळं आत्ता मांडायचं नाहीये. ज्ञानोबारांच्या हरिपाठातले जे शब्द आहेत का नाही, ते शब्द कळणं त्या अर्थाने बघायला गेलं तर फार कठीण आहे. त्या अर्थात विठ्ठल ज्ञानोबारांच्या हरिपाठातल्या शब्दाचा विचार केला तर ते कळणं त्या अर्थाने कठीण आहे. म्हणजे सगुण निर्गुण गुणाचे अगुण. आता हे नेमकं कसं करायचं. बऱ्याच वेळेला असं वाटतं आपल्याला, अभंग पाठातला असला की माणसाला सोपा वाटतो. अभंग पाठातला असला की मनुष्याला काय होतंय, सोपा वाटतो. परंतु त्या अभंगाच्या शब्दांचा अर्थ लावायला गेल्यानंतर त्याच्यातली काठिण्यता किती आहे हे लक्षात येते. मी आपल्याला रोज अगदी सोपं सांगतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी हा अभंग जवळजवळ सगळ्यांच्या पाठातला आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीच्या दिसा दिये द्या. याचा अर्थ काय नेमकं, याचा अर्थ नेमकं काय. सरळ सरळ अर्थ करायला गेलो तर देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिलं की मुक्ती मिळते, हे सरळ झालं. देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिलं की मुक्ती मिळते. आता बरं, आपल्या अनुभवात हे आहे का, आपल्या अनुभवात हे आहे का. आम्हाला गमतीने आमच्याकडे पंढरपुरात असं म्हटलं जातं, अहो देवाच्या दारात क्षणभर काय, एक तासभर उभा राहिलो मुक्ती जाऊ द्या, नुक्ती मिळे ना. मुक्तीचं काय घेऊन बसला. नुक्ती म्हणजे आमच्याकडे लाडूला नुक्ती म्हटलं जातं, तुमच्याकडे काय शब्द आहे मला माहित नाही. नुक्ती. मग आता मुक्ती मिळते म्हणजे नेमकं काय, देवाच्या दारात उभा राहणं म्हणजे नेमकं काय. बरं, देवाच्या दारात आम्ही उभारत नाहीये का, दर्शन घेण्याकरिता तास तास 2-2 तास 10-10 तास उभा राहतो ना, मग नेमकं काय. बरं, तिथं असलेली पुजारी मंडळी ते 24 तास तिथं उभा आहेत, तिथं असणारी काही सिक्युरिटी मंडळी ती उभा आहेत, तिथं फुलवकरी करणारी मंडळी ती तिथं बसलेली आहेत, उभा राहिलेली आहेत. मग जर इतकं सगळं असेल तर त्यांना तर मुक्ती मिळालेली दिसत नाहीये. मग हे देवाच्या दारात उभा राहणं, क्षणभर उभा राहणं, मुक्ती मिळणं म्हणजे नेमकं काय. याचा अर्थ असा आहे, देवाचं द्वार वेगळं आणि देवळाचं द्वार वेगळं. नीट ऐका, देवाचं द्वार वेगळं आणि देवळाचं द्वार वेगळं. इथला देव शब्दाचा अर्थ, द्वार शब्दाचा अर्थ, उभा राहणे शब्दाचा अर्थ, क्षणभरी राहणे शब्दाचा अर्थ, हे लक्षणीय अर्थ आपल्याला करावे लागतात. मी हे सगळं का सांगायला लागलो. ज्ञानोबारांच्या हरिपाठामध्ये सगुण निर्गुण गुणाचे अगुण असं ज्ञानोबाराय जेव्हा म्हणतात, तेव्हा या प्रमाणाची संगती लागण्याकरिता आपल्याला त्याचा अर्थ करण्याकरिता काही अन्वय करावे लागतात. आपल्याकडे एक साधा व्यवहार असा सांगितला जातो अभंगाच्या संबंधाने की तुकोबारा ज्ञानोबारांचे अभंग ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर असतात, त्याचा अर्थ करायचा असेल तर अन्वय करा. अन्वय म्हणजे काय, शब्दांची अदला बदल करा, शब्दांची अदला बदल करा. अर्थ करायचा असेल तर शब्दांची अदला बदल करा. पण त्या अभंगाला चाल लावायची असेल तर अदला बदल करू नका असं सांगितलंय. आपल्याकडे चाल म्हणताना काय सांगितलं जातं, जसं आहे तसंच म्हणावं लागतं. त्याच्यातलं काही गाळायचं नाही आणि मनाचं काही घालायचं नाही, हे तितकंच खरं आहे. म्हणजे गाळायचं तर नाहीच नाही, पण मनाचा आगाव काही त्याच्यामध्ये घालायचं नाही, इतकं चालीमध्ये आपल्याकडे सांगितलं जातं. पण अर्थ करायचा असेल तर काही अन्वय करावे लागतात. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हे कळण्याकरिता मला वाटतं की याचा अर्थ करण्याकरिता एक सोल्पेराम द्या. कुठं द्या सांगतो. सगुण निर्गुण गुणाचे इथं सोल्पेराम द्या आणि अगुण शब्द जरा बाजूला ठेवा. बघा आता, सगुण निर्गुण गुणाचे इथं सोल्पेराम द्या आणि अगुण शब्द बाजूला काढा. म्हणजे याचा अर्थ काय झालं, हा अगुण, हा जो अगुण, अगुण या शब्दाचा अर्थ मूळ असलेलं ब्रह्मतत्व, ते अगुण आहे. तेच काय झालंय, सगुण रूपाने नटलेलं आहे आणि म्हणूनच त्याला कधी कधी निर्गुण म्हणावं लागतं. आता ऐका, म्हणजे मूळ आहे तो अगुण, अगुण आहे, त्यालाच सगुण म्हणायला लागलेले आहेत आणि त्यालाच निर्गुण म्हणायला लागलेले आहेत. थोडं पुढे बोलू का. सगुण म्हणणं, ऐका, सगुण म्हणणं ही जशी भ्रांती आहे
तसं निर्गुण म्हणणं ही सुद्धा भ्रांती आहे. थोडं वेदांतातला अतिशय क्लिष्ट विषय बोलतोय, मला याची जाणीव आहे. पण सगुण म्हणणं ही जशी भ्रांती आहे तसं निर्गुण म्हणणं ही सुद्धा भ्रांती आहे. थोडं पुढं बोलतो, तो सगुण तर नाहीच नाही पण निर्गुण सुद्धा नाही. सगुण आणि निर्गुणाच्या पलीकडेही जे आहे ते अगुण आहे. याचा अर्थ इथं तुम्हाला स्वरूपराम द्यावा लागणार आहे. सगुण निर्गुण गुणाचे, गुणाचे हा शब्द का वापरला? कारण सगुण हा शब्द गुणावरच अवलंबून आहे आणि निर्गुण हा शब्द सुद्धा गुणावर अवलंबून आहे. तो म्हणाला असं कसं काय? शब्दशः अर्थ करायचे झाले तर गुणासह त्याला सगुण म्हणतात आणि गुणरहित त्याला निर्गुण म्हणतात. आलं? गुण आहे त्याला सगुण म्हणायचं आणि गुण नाही त्याला निर्गुण म्हणायचं. मला आपल्याला असं सांगायचं आहे, हे सगुण आणि निर्गुण दोन्ही गुणाचे का? कारण निर्गुण हा शब्द वापरताना गुण या शब्दाचा विचार करावाच लागतो ना. हो, जरा पुढे बोलतो, निर्गुण हा शब्द येतो कधी? सगुण असेल तर. जर सगुणच नसेल तर निर्गुण म्हणायचा तरी काही विषय येतो का? पहा पटतंय का? सगुणच नसेल तर निर्गुण म्हणायचा काही विषय येतो का? समजा हे नाही कळालं, मी उदाहरण देतो. हे सगळं दृश्य आहे म्हणून हा द्रष्टा, हे सगळं दृश्य आहे म्हणून हा द्रष्टा. जर दृश्यच नसेल तर द्रष्टा म्हणता येईल का? द्रष्टा हा शब्द, अहो मला सांगा, मी पाहणारा हे म्हणण्याकरिता काहीतरी दृश्य पाहिजे ना. काहीतरी दृश्य असेल तर मी पाहणारा म्हणता येतं. जर दृश्यच नसेल तर द्रष्टा हा शब्दच येत नाही. जाऊ द्या, याहीपेक्षा सोपं बोलतो. मला सांगा, आपल्याकडे आरशामध्ये आपण आपला चेहरा बघतो, आरशामध्ये चेहरा पाहतो. आरशामध्ये जे दिसतं, पाहिलं जातं, ते काय असतंय? चेहरा जो आहे ते पण काय आहे? प्रतिबिंब आहे ना आरशामध्ये. आरशामध्ये आपण पाहून येतो म्हणजे आम्हा महाराज मंडळींना तर आरशाशिवाय जमतच नाही. खरं बोलायला काय गेलं आता, ते लागतच ते. त्याच्याशिवाय ते फेटा व्यवस्थित येत नाही, तो आला पाहिजे, त्याची कोर व्यवस्थित आली पाहिजे. ते सगळं इतकं नटून थटून गेलं तरच लोक मोठा महाराज म्हणतात, गेलाच नाही त्याला. त्यामुळे एखाद्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी आता आम्हाला कराव्या लागतात. मग मला सांगा, आपण आरशामध्ये आपला चेहरा पाहतो, आरशामध्ये जे पाहिलं जातं ते प्रतिबिंब आहे. आता मला आपल्या भोसरीकरांना सगळे एक प्रश्न विचारायचा आहे. आरशामध्ये जे आहे ते प्रतिबिंब आहे, मग ते प्रतिबिंब आहे म्हणून हे काय झालं? बिंब. याला बिंब हा नाव कधी आलं? आरशामध्ये प्रतिबिंब आहे म्हणून. आरशामध्ये आहे ते प्रतिबिंब म्हणून याला हे बिंब नाव आलं. मी आता पुढलं विचारतो, आरसा नावाची उपाधी बाजूला काढली, आरसा नावाची उपाधी बाजूला काढली. आता आरसा नावाची उपाधी बाजूला काढल्यानंतर प्रतिबिंब राहिलंय का? मग जर प्रतिबिंबच राहिलं नसेल तर बिंब म्हणायचा तरी विषय येतो का? म्हणजे बिंब या शब्दाची निर्मिती प्रतिबिंबावर आहे. जर प्रतिबिंबच नसेल तर बिंब म्हणायचा विषय येत नाही. तसं सगुणच नसेल तर निर्गुण म्हणायचाही विषय येत नाही. सगुण म्हणायला लागला म्हणून निर्गुण म्हणायची वेळ आली. एरवी ते सगुणही नाहीये, निर्गुणही नाहीये, ते केवळ आहे ते अगुण. विठ्ठल अगुण आहे, ते अगुण असलेला. आता हा अगुण शब्द आणखीन एका ठिकाणी आलाय पहा. आपण काल्याच्या कीर्तनामध्ये ज्या काही वेगवेगळी काल्याचे अभंग सांगतो त्याच्यामध्ये, पहाती गवळणी तवती पालथी दुधानी मनती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे याविन हे नासी नव्हे दुसरिया ऐसी सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला. इथं शब्द आलेला आहे. अगुणा म्हणजे मूळ असलेलं जे ब्रह्मतत्व आहे ते अगुण आहे. त्या अगुणालाच सगुण म्हणायला लागले आणि त्या अगुणालाच निर्गुण म्हणायला लागले. याचा अर्थ तोच सगुण आहे आणि तोच निर्गुण आहे. म्हणून मला आपल्याला बोलायचं आहे, सगुण म्हटलं काय आणि निर्गुण म्हटलं काय हा फक्त शब्दांचा भेद आहे. ब्रह्मतत्वामध्ये मात्र भेद नाही, हा फक्त शब्दांचा भेद आहे. याला सगुण असं म्हटलं आणि इथं निर्गुण असं म्हटलं. जे व्यापक असलेलं ब्रह्म ते निर्गुण, राम सगुण, कृष्ण सगुण, विठ्ठल सगुण. पण जरी असं नाव दिलेलं असलं तरी जे राम सगुण म्हणता तेच निर्गुण आहे आणि जे ब्रह्म निर्गुण म्हणता तेच राम नावाने सगुण आहे. याचा अर्थ तेच सगुण आहे आणि तेच निर्गुण आहे. ज्ञानोबारांची भाषा आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एको गोविंदू रे. किंवा तुकोबराय बोलतात, सगुण निर्गुणाचा ठाव, सगुण निर्गुणाचा सगुण निर्गुणाचा ठाव
कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी येले. ज्याच्या अंतःकरणात जशा पद्धतीची भावना तयार होईल तसं तसं परमात्म्याला व्हावं लागतं. ते स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराजांच्या मुखातलं एक वाक्य आहे. त्या अवताराच्या संबंधाने बोलताना एक फार गोड वाक्य आहे. त्यांनी असं सांगितलं, काय झालं म्हणे, जेव्हा मी दशावताराचा विचार करतो, ऐका, दशावताराचा विचार करतो, मच्छ, कच्छ, वराह, काय नरसिंह, वामन वगैरे वगैरे सगळं, तेव्हा स्वामीजी असं म्हणायला लागले की मला एकदम एके दिवशी असं वाटायला लागलं की किती देवाला त्रास आहे. एकदा मत्स्य अवतार व्हायचं, कालांतराने कच्छ अवतार घ्यायचा, नंतर कधी वामन अवतार घ्यायचा, कधी नरसिंह अवतार घ्यायचा, कधी राम अवतार घ्यायचा. आणि स्वामीजींना असं वाटायला लागलं की खरंच देव किती त्रास घेतोय भक्तांकरता, की त्याला वेगवेगळी अशी रूपं घ्यावी लागतात, वेगवेगळे अवतार घ्यावे लागतात. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, वेगवेगळे अवतार. पण हे बोलता बोलता त्यांच्या लगेच लक्षात आलं आणि एकदम दुसरं वाक्य त्यांनी असं सांगितलं, अरे 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 मी जरी म्हणायला लागलो हा देवाला त्रास आहे, हा देवाला त्रास नाहीये. कारण देव अवतार घेतात म्हणजे कसे घेतात, भक्त जशी भावना तयार करतो तसे अवतार घेतात. म्हणजे देवाच्या अवताराला भक्ताच्या अंतःकरणातल्या भावनेचं अधिष्ठान आहे. नीट कळतंय का बघा. देव मला सांगा मत्स्य रूपाने अवताराला आले, पण तशी भावना तयार व्हावी लागली ना, मग आले. जसं नरसिंह अवतारामध्ये म्हटलं जातं, आत नको, बाहेर नको, खाली नको, वर नको, अमुक तमुक सगळं सांगितलं जातं, पुरुष नको किंवा पशु नको हे सगळं मांडलं जातं. मग भगवंतांनी तशा पद्धतीचा अवतार घेतला. याचा अर्थ असा आहे की देव अवतार घेतात पण भक्ताच्या भावनेनुसार अवतार घेतात. याचा अर्थ ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे. ज्याने ज्याने जैसे द्यावे, जशा पद्धतीची भावना होते तशा पद्धतीने देवाला अवतार घ्यावा लागतो. याचा अर्थ देवाच्या अवतारामध्ये देवाला त्रास नाहीये, उलट भक्ताच्या अंतःकरणातल्या भावनेनुसार तो अवतार आहे. याचा अर्थ तो जो मूळ ब्रह्म आहे ते मूळ ब्रह्मच सगुण रूपाने आणि निर्गुण रूपाने असलेलं एक स्थित आहे. आता थोडं पुढं बोलतो, आणखीन थोडा विचार आपल्याला असा करता येईल. याचा अर्थ सगुण आणि निर्गुणाच्याही पलीकडे असलेलं जे अगुण असलेलं आहे ते अगुणच काय झालं, सगुण रूपाने अवताराला आलं, नावाला आलं, रूपाला आलं. आणि मग ते नावाला रूपाला आलेलं जे रूप आहे ते भक्ताला साधनेकरता सोपं व्हावं याच्याकरता म्हणून आलं. ज्याला नाव नाही त्याची साधना करायची तुमच्या माझ्यासारख्या जीवनामध्ये फार कठीण आहे. आणि म्हणून साधना होता यावी याच्याकरता काहीतरी रूपाचा आश्रय घेतला, साधना होता यावी याच्याकरता काही नामाचा आश्रय घेतला. मग तो राम नावाचा अवतार असेल, मग तो कृष्ण नावाचा अवतार असेल, मग तो नरसिंह नावाचा अवतार असेल. आणि मग अशाच एका अवताराच्या अनुषंगाने भगवान पांडुरंगाचं वर्णन करताना तुकाराम महाराज सांगतात, गुन्हा आला विटेवरी पितांबरी धारी सुंदर जो. तो गुणाला आला म्हणजे सगुणाला आला, विटेवर आहे, पितांबर धारण केलेला आहे. आणि मग अशा असणाऱ्या सगुण असलेल्या पांडुरंगाचं आम्ही ध्यान करायला लागलो. याचं कारण असं आहे, कारण त्या ध्यानामध्ये झालेली जी मानसिक स्थिती आहे ती अद्वैतानुभूतीची आहे. तुकाराम महाराज एका अशा स्थितीमध्ये आहेत की ते द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलेले तुकाराम महाराज आहेत. कुठल्याही पद्धतीचा द्वंद्व तुकाराम महाराजांना त्रास देत नाही. अशा स्थितीमध्ये असलेल्या तुकाराम महाराजांना एकाने विचारलं, महाराज तुम्ही ही जी तुमची मनाची झालेली अवस्था आहे, कोणी चांगलं बोललं तरी त्या मनावर काही परिणाम होत नाही आणि कोणी वाईट बोललं तरी त्या मनावर परिणाम होत नाही, हे नेमकं मन असं होण्याकरिता काय करावं लागतं? बऱ्याचदा प्रश्न असा पडतो, कधी कधी लोक आम्हाला विचारतात, महाराज आम्हाला मन एकाग्र होण्याकरता काय करावं, किंवा आम्हाला दुःखच येऊ नये याच्याकरता काय करावं? बऱ्याच वेळेला मला आपल्याला असं सांगायचं आहे, दुःख तरी काय आणि सुख तरी काय हे मानसिक धर्म आहेत. हे एक मानसिक धर्म आहे, मनामध्ये निर्माण झालेले धर्म आहेत. एरवी थोडं पुढं बोलू, सुख नावाचा पदार्थ कुठल्या दुकानात विकत मिळत नाही, दुःख नावाचा पदार्थही कुठल्या दुकानात विकत मिळत नाही. म्हणजे आम्ही कुठल्या तरी दुकानात गेलो आणि आम्हाला सुख मिळालं असंही होत नाही, आणि आम्हाला कुठल्या तरी दुकानात गेलो आणि 2-4 किलो दुःख मिळालं असंही होत नाही. सुख आणि दुःख हे बाह्य पदार्थ नाही आहेत, ते मानसिक असणारी स्पंदनं आहेत, मनामध्येच निर्माण झालेल्या एक वृत्ती आहेत, मनामध्ये निर्माण झालेल्या त्या एक कल्पना आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सुख तरी एक कल्पनाच आहे आणि दुःख तरी एक कल्पनाच आहे. ही कल्पना सुख आणि दुःखाची जेव्हा निर्माण होते तेव्हा मानवी जीवन हे संसारी जीवन असतं. मी बोलतो ते पहा, सुख दुःखामधलं जीवन हे संसारी जीवन आहे
आणि सुखदुःखाच्या पलीकडलं जीवन हे पारमार्थिक जीवन आहे. विठ्ठल सुखदुःखातलं जीवन हे संसारी जीवन आहे. किती जरी प्रयत्न आपण जर केला तरी त्या सुखदुःखाच्या, मी आपल्याला कितीतरी उदाहरणं या संबंधाने देईल. आपल्या जीवनामध्ये येणारा सुखाचा वर्षाव आणि आपल्या जीवनामध्ये येणारी दुःखाची स्थिती, या दोन्ही गोष्टी संसाराच्या पातळीवर आहेत. या दोन्ही गोष्टी संसाराच्या पातळीवर आहेत. तुकाराम महाराजांना आता सुखही वाटत नाहीये आणि दुःखही वाटत नाहीये. कळो नये सुख दुःख, तहान हरपली भूक, देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. हे महाराजांचे शब्द आहेत का नाही. याचा अर्थ सुख दुःखाच्या पलीकडे हे मन न मन या स्थितीमध्ये गेलेलं. कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज जगद्गुरु म्हटलं म्हणून तुकोबारायांना कौतुक नाही आणि वेड म्हटलं म्हणून तुकोबारायांना राग नाही. कुणी निंदा केली काय आणि कुणी स्तुती केली काय याचा काही संबंध नाही. मला आश्चर्य वाटतं की निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे पोहोचणं, निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे पोहोचणं, सुख आणि दुःखाच्या पलीकडे पोहोचणं. एक भगवद्गीतेतला शब्द सांगू, याला स्थितप्रज्ञ अवस्था म्हटलं जातं. याला स्थितप्रज्ञ म्हटलं जातं. प्रजहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. जी आपल्याला दुसऱ्या अध्यायातली भाषा सांगितली जाते ना, ही स्थितप्रज्ञाची स्थिती आहे. आणि हे स्थितप्रज्ञ जर कळायचं असेल, हे स्थितप्रज्ञ कळायचं असेल तर मी तुम्हाला दुसरा एक शब्द सांगतो. आता स्थितप्रज्ञ हा शब्द कळायला अवघड वाटायला लागला. मी एक दुसरा शब्द सांगतो. आपल्या मानवी जीवनामध्ये वानप्रस्थ आश्रम हा फार महत्वाचा असतो. ऐका, वानप्रस्थ आश्रम फार महत्वाचा असतो. मी तर थोडं पुढं बोलेन. वानप्रस्थ आश्रमातलं जीवन जगता येणं म्हणजे स्थितप्रज्ञ होणं आहे. वानप्रस्थ आश्रमातलं जीवन जगता येणं म्हणजे स्थितप्रज्ञ होणं आहे. तुम्ही म्हणाल हे कळालं नाही, मी उदाहरण देतो किंवा ते पटवून देतो. वानप्रस्थ आश्रम, आता ते ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, 4 आश्रमाचं चिंतन आहे. आता जुने कीर्तनकार सांगायचे 1 ते 25 वयापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम, 25 ते 50 वयापर्यंत गृहस्थ आश्रम, 50 ते 75 वयापर्यंत वानप्रस्थ आश्रम आणि 75 ते 100 वयापर्यंत संन्यास आश्रम. हे जुनं कीर्तनकार सांगायचे. का? कारण जुन्या काळात 100चं गणित लागायचं, आता ते लागत नाही. त्यामुळे याच गणिताप्रमाणे आपलं जीवन आहे असं समजू नका. फक्त याचे टप्पे लक्षात घ्या. पहिली जी अवस्था आहे ती ब्रह्मचर्याची आहे, दुसरी अवस्था आहे ती गृहस्थेची आहे, तिसरी अवस्था आहे ती वानप्रस्थाची आहे आणि चौथी अवस्था आहे ती संन्यासाची आहे. आता याच्यामध्ये जरी या 4ही अवस्थेमध्ये धन्यो गृहस्थाश्रम हा असं म्हटलंय. ऐका, ब्रह्मचर्य आश्रम काय, गृहस्थ आश्रम काय, वानप्रस्थ आश्रम काय, संन्यास आश्रम काय, याच्यामधला धन्य आश्रम कोणता आहे? गृहस्थ आश्रम. त्याचं कारण सांगतो. इतर 3 आश्रम जर कोणावर उपजीविका चालत असेल तर ती गृहस्थ्यावर आहे. जर गृहस्थ आश्रमच नसेल तर हे बाकीचे 3 आश्रम जगणार कसे? या 3 आश्रमाला जगविण्याचं काम जर कोण करत असेल तर तो गृहस्थ आश्रम आहे. त्यामुळे धन्य गृहस्थ आश्रम हा. पण जगण्याकरता कठीण आश्रम यातला कोणता असेल तर तो वानप्रस्थ आहे. का? वानप्रस्थ शब्दाचा अर्थ आहे संयोगी वियोग. बरोबर आहे, संयोगी वियोग. याला सोप्या शब्दात सांगू, वानप्रस्थ म्हणजे काय? आपणच निर्माण करायचं, आपणच निर्माण करायचं, निर्माण केलेल्या घरामध्ये आपणच बसायचं, पण बसूनही त्या घराकडे बघून हे माझं नाही म्हणायचं, हे कठीण आहे. कळलं का? बघा, याला वानप्रस्थ म्हणायचं, हे फार कठीण आहे. मी तुम्हाला संस्कृत मधले 3 शब्द सांगतो. मम, न मम आणि इदम न मम. हे मम, न मम आणि इदम न मम. मम म्हणणं सोपं आहे, मम म्हणजे माझं. न मम म्हणणं हेही सोपं आहे, माझं नाही हेही म्हणणं सोपं आहे. ही वस्तू माझी नाही म्हणता येईल. पण इदम न मम, माझंच माझं नाही म्हणणं फार कठीण आहे. पटलं का? बघा, माझं म्हणणं सोपं आहे, दुसऱ्याची वस्तू माझी नाही म्हणणं हेही सोपं आहे, पण माझीच वस्तू माझी नाही म्हणणं हे कठीण आहे. आणि जरा पुढं सांगू, माझीच वस्तू माझी नाही म्हणणं हे ज्या आश्रमामध्ये शिकविलं जातं त्याचं नाव आहे वानप्रस्थ आश्रम. आणि त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं जातं. कारण वानप्रस्थ आश्रमामध्ये एका स्थितीमध्ये यावं लागतं. इदम न मम, हे माझं नाही, या स्थितीत यावं लागतं. समजा हे जरी नाही कळालं तर रामायणातलं एकच नाव घेतो, रामायणातलं एकच नाव घेतो. शत्रुघ्न तुम्ही रामायणामध्ये कधी वाचलाय का? शत्रुघ्न वाचा, रामायणामधला शत्रुघ्न एकदा वाचून घ्या. बऱ्याच वेळेला राम वाचला जातो आपल्याकडे, लक्ष्मण वाचले जातात, भरतही बऱ्याचदा सांगितले जातात, पण शत्रुघ्न बऱ्याचदा रामायणामध्ये सांगितला जात नाही. पण शत्रुघ्नाचं चरित्र फार गोड आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की शत्रुघ्नाचं चिंतन का करत नसतील. कारण मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, 14 वर्ष राम लक्ष्मण
वनवासामध्ये होते. ऐका, 14 वर्ष राम लक्ष्मण वनवासामध्ये होते. 14 वर्ष भरत नंदीग्रामामध्ये होते. बरोबर आहे. 14 वर्ष राम लक्ष्मण वनवासामध्ये होते. 14 वर्ष भरत नंदीग्रामामध्ये म्हणजे अयोध्येच्या बाहेर एक कुटिया बांधून होते. मग मला आपल्या सगळ्या भोसरीकरांना प्रश्न विचारायचा आहे, 14 वर्ष अयोध्येची सेवा कुणी केली? कौसल्या, सुमित्रा, कैकेयी मातेची सेवा कुणी केली? अयोध्येतल्या सुखदुःखामध्ये 14 वर्ष कोण सहभागी झालं? त्याचं एकच उत्तर येत आहे, शत्रुघ्न. खरं तर इतकं काम शत्रुघ्नाने केलंय. पण एक सांगू, इतकी सेवा करूनही शत्रुघ्न रामायणात कुठेही म्हणत नाही हे मी केलं, हे मी केलं असं कुठेही म्हणत नाही. मी तुम्हाला गमतीने सांगतो, जी माणसं काम करत असतात ती मी केलं असं कधी म्हणत नसतात, आणि जी मी केलं असं म्हणतात बहुतेक ती करत नसतात. हा साधा व्यवहारातला नियम आहे. पण शत्रुघ्न 14 वर्ष काम करून मी केलं म्हणून एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये शत्रुघ्न या शब्दाचा अर्थ फार गोड केलाय. ते असं सांगतात, शत्रू अधिक घ्न, हे शत्रुघ्न आहे का नाही, घ्न या शब्दाचा अर्थ आहे हनन, घ्न या शब्दाचा अर्थ आहे नाश, आणि शत्रूचं हनन करणारा तो शत्रुघ्न. आता कोणत्या शत्रूचं हनन करणारा काय आहे? कोणत्या शत्रूचं? मला रामायणामधला हा शत्रुघ्न इतक्या पद्धतीने भावतो. तुम्हाला मी 1-2 गोष्टी फक्त सांगतो. रामचंद्र प्रभूंचा राजा म्हणून राज्याभिषेक ज्या वेळेस झाला का नाही, त्याच्या काही दिवसानंतर या चारही भावामध्ये जर कोणाचा राज्याभिषेक झाला असेल तर तो दुसरा शत्रुघ्न आहे. तो मधुपुरीचा राजा झालेला आहे. मधुपुरीचा राजा हा झालेला आहे. हे अयोध्येचे राजे, आणि मधुपुरी म्हणजे आत्ताची जी मथुरा आहे ते एक स्वतंत्र राज्य होतं. आणि त्या स्वतंत्र राज्यामध्ये त्या वेगवेगळ्या पद्धतीने मुळकासुराची कथा रामायणामध्ये शेवटी येते, त्याच्या संबंधाने चिंतन आहे. त्या मधुपुरीचं लवणासुराचा नाश हा शत्रुघ्नाने केलेला आहे, आणि त्याचा राज्याभिषेक शत्रुघ्नाचा केला. म्हणजे एकाच वेळेला अयोध्येचे राजे म्हणून राम आहेत आणि त्याच वेळेला मधुपुरीचा राजा म्हणून शत्रुघ्न आहे. याचा अर्थ रामायणातलं शत्रुघ्न जे दुर्लक्षित असलेलं पात्र इतकं महत्वाचं आहे. नाही पटलं दुसरं सांगतो. रामचंद्र प्रभूंच्या दोनही मुलांना, लव आणि कुशांना, पहिल्यांदा या सूर्यवंशातल्या जर कुणी पाहिलं असेल तर तो शत्रुघ्न आहे. लव कुशाला रामाने पहिल्यांदा नाही पाहिलं, लक्ष्मणाने पहिल्यांदा नाही पाहिलं, भरताने पहिल्यांदा नाही पाहिलेलं. या लव कुशांना जर डोळे भरून पहिल्यांदा कोणी पाहिलं असेल तर तो शत्रुघ्न आहे. कारण शत्रुघ्न ज्यावेळेस मधुपुरीला निघाला होता तेव्हा त्या लवकुशांचा जन्म झाला, आणि मग पहिल्यांदा त्या लवकुशांना पाहण्यात आलं. हे एक शत्रुघ्नाचं वैशिष्ट्य आहे. आणि हे दोन्ही वैशिष्ट्य नाही पटली तर एक तिसरं वैशिष्ट्य सांगतो. प्रभू रामचंद्रांनी शेवटी शरयू नदीमध्ये प्रवेश करताना, म्हणजे शेवटी अवतार समाप्तीच्या वेळेला प्रभू रामचंद्रांच्या बरोबर त्यांच्या समवेत जर कोणी अवतार समाप्त केला असेल तर त्याचं नाव आहे शत्रुघ्न. म्हणजे एकाच वेळेला रामही शरयू नदीमध्ये प्रवेश करतात आणि त्याच वेळेला शत्रुघ्नही शरयू नदीमध्ये प्रवेश करतो. थोडं पुढे बोलतो, रामाबरोबर सीता प्रवेश करत नाही, सीतेला सुद्धा जो अधिकार नाही तो शत्रुघ्नाला अधिकार रामाने जर दिला असेल तर रामायणातलं शत्रुघ्न नावाचं पात्र हे अतिशय कौतुकास्पद आहे. शत्रुघ्न या शब्दाचा अर्थ आहे शत्रूचं हनन करणारा. लवणासुराचं हनन केलं हे झालं लौकिक, पण कोणत्या शत्रूचं? अहंकार नावाच्या शत्रूचं हनन करणारा तो शत्रुघ्न आहे. कारण शत्रुघ्नाच्या ठिकाणचा अहंकार निवृत्त झालेला आहे. आणि मला असं वाटतं हे शत्रुघ्न का महत्वाचं पात्र आहे. मी दुसरा एक युक्तिवाद करतो, रामायणात एक दुसरा युक्तिवाद करतो. मला सांगा, ती जी राजगादी आहे, ते राजगादी किंवा राजसिंहासन किंवा खुर्ची म्हणा, आपल्याला ते जरा जास्त जवळच आहे. ती राजगादी, राजसिंहासन किंवा ती खुर्ची ज्याच्याकरता भांडणं चाललेली होती, ती राजगादी 14 वर्ष राम लक्ष्मण त्या राजगादीवर बसत नाही. कुठं होते 14 वर्ष? वनवासात. 14 वर्ष भरत त्या राजगादीवर बसत नाही. भरत कुठं होता 14 वर्ष? नंदीग्रामात. आता थोडं पुढे बोलतो. अयोध्येमध्ये 14 वर्ष शत्रुघ्न आहे. राम लक्ष्मणाच्या डोळ्यासमोरच राजगादी नाही, त्यामुळे ते बसले नाहीत, मान्य आहे. भरताच्या डोळ्यासमोर ती राजगादी नाही, भरत बसला नाही, मान्य आहे. पण डोळ्यासमोर राजगादी असूनही त्या राजगादीवर बसले नाहीत असं एकच नाव आहे, ते म्हणजे शत्रुघ्न आहे. आणि मला असं वाटतं समोर असूनही आपलं हे नाही ही म्हणण्याची स्थिती जिथं येते त्याला वानप्रस्थ म्हणा, त्याला शत्रुघ्न म्हणा, त्याला स्थितप्रज्ञ म्हणा, त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणा. विठ्ठला मानसिक उच्च अवस्था जिथे
येत आहे, तिथं तुकाराम महाराज आहेत. एकाने विचारलं, महाराज हे जी मनामध्ये झालेला बदल आहे, या मनामध्ये बदल होण्याकरता काय करावं लागेल? तुकाराम महाराज सांगतात, मनावर काम ध्यानानेच होतं. मनात बदल व्हायचा असेल तर ध्यानच करावं लागतं. मग विचारलं, कोणतं ध्यान करायचं, कसं ध्यान करायचं, त्यांनी मनामध्ये कसा बदल होणार आहे, याचं उत्तर अभंगाच्या पहिल्याच्या ध्यानी ध्याता पंढरी राया, 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 ध्यानी ध्याता पंढरी मनासहित पालट काया, मनासहित पालटे काया, तेथे बोला कैसी उरी, तेथे बोला कैसी उरी, मनासहित पालट काया, मनासहित पालटे काया, तेथे बोला कैसी उरी, तेथे बोला कैसी उरी. ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया, मनासहित पालटे काया, ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया, मनासहित पालटे काया, पालटे. ध्यानी ध्याता पंढरीराया, मनासहित पालटे काया. अभंगाच्या पूर्वार्धामध्ये महाराज सांगतात, आम्ही पंढरीरायाचं ध्यान केलं, परिणाम मनासहित पालटे काया. हे ध्यान ध्यान म्हणजे नेमकं काय? योगशास्त्रामध्ये तत्र प्रत्येकता नता ध्यानम असं ध्यान शब्दाचं सूत्र सांगितलंय. याच्यावर केलेलं जे भाष्य आहे, कोल्हटकरांनी एक योगशास्त्रावर फार छान पुस्तक लिहिलंय. त्यांनी असं लिहिलंय, विजातीय प्रत्यय तिरस्कारपूर्वक सजातीय प्रत्यय प्रवाह चालू राहणं याला ध्यान म्हणा, असं ध्यान शब्दाची व्याख्या केली. हे ध्यान 3 पद्धतीने सांगितलं. एक प्रतीक ध्यान, दुसरं ध्येयानुसार ध्यान आणि तिसरं अहंग्रह ध्यान. ऐका, सोपी उदाहरणं देतो. प्रतीक ध्यान म्हणजे काय? अन्य वस्तूचं अन्य रूपाने केलेलं ध्यान याला प्रतीक ध्यान म्हटलं जातं. अन्य वस्तूचं अन्य रूपाने केलेलं ध्यान याला प्रतीक ध्यान म्हणा. आपल्या घरामध्ये शालिग्राम असतो, पहा, देवघरामध्ये शालिग्राम असतो. त्या शालिग्रामाची पूजा करताना, आता माता भगिनींना जास्त माहिती आहे, शालिग्रामाची पूजा करताना काय म्हणून केली जाते? विष्णू म्हणून पूजा केली जाते. म्हणजे आहे शालिग्राम, पण पूजा करताना आपण काय म्हणतोय? त्याला विष्णू अशी म्हणून पूजा करतो, याला प्रतीक ध्यान म्हणा. आता दुसरा मुद्दा, ध्येयानुसार ध्येय. काहीतरी जीवनामध्ये ध्येय निश्चित करावं आणि ते ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा, याला ध्येयानुसार ध्यान म्हटलं जातं. ध्येयानुसार ध्यानामध्ये श्रद्धेची नितांत गरज असते. श्रद्धा असल्याशिवाय ते ध्येयानुसार ध्यान गाठलं जात नाही. उदाहरणं या संबंधाने पुष्कळ देता येण्यासारखे आहे. आणि तिसरा मुद्दा आहे अहंग्रह ध्यान. अहंग्रह ध्यान कशाला म्हणायचं? आत्मा परमात्मा या दृष्टीने केलेलं जे ध्यान आहे त्याला अहंग्रह ध्यान म्हटलं जातं. काय काय झालं बघा. ध्यान शब्द म्हणजे कळाला. त्या ध्यानाचे प्रकार कोणकोणते? प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अहंग्रह ध्यान. अहंग्रह ध्यानाची व्याख्या काय? आत्मा परमात्मा रूपाने केलेलं ध्यान. थोडंसं उदाहरण तात्विक आहे पण महत्वाचं आहे. कल्पना करा, एखाद्या गुरूंनी एखाद्या शिष्याला सांगितलं की मूर्ती घे आणि या मूर्तीचा समोर बसून तू ध्यान कर. मातीची मूर्ती दिली, तो घरी गेला, गुरुजींनी दिलेली मूर्ती आहे, त्या मूर्तीकडे बघून ध्यान करायला लागला. अनेक दिवस झाले. एके दिवशी भरपूर पाऊस पडला, गावामध्ये पाणी आलं, याचं गाव वाहून गेलं, याच्यात घरही वाहून गेलं. अहो, ती मातीची मूर्ती राहील का? ती मातीची मूर्ती वाहून गेली. 2 दिवसानंतर पूर उसरला. याला वाईट वाटायला लागलं, घाबरायला लागला. ज्या मूर्तीकडे बघून ध्यान करायला सांगितलं होतं ती मूर्तीच नाहीये ना, आता कसं करायचं? कशाचं ध्यान करायचं? तेवढ्यात गुरुजींची भेट झाली.
घाबरलेल्या स्थितीमध्ये गुरुजींना बोलायला लागला, गुरुजी सगळं गेलं, काही राहिलं नाही. पाऊस आला, पूर झाला, त्याच्यात सगळं गेलं, काही राहिलं नाही, आता काय करू? काहीच राहिलं नाही, आता काय करू? गुरुजींनी एकच वाक्य सांगितलं. गुरुजींनी सांगितलं, जे जायचं होतं ते गेलं, जे राहायचं होतं ते राहिलं, जे राहिलंय त्याचं ध्यान कर. आता ऐका, जे जायचं होतं ते गेलं, म्हणजे जो आकार जाणारा होता तो गेला, जे राहायचं होतं ते राहिलं, जे निराकार राहायचं होतं ते राहिलं. आता गेलेल्याचं ध्यान करू नको, आता जे राहिलंय त्याचं ध्यान कर. याचा अर्थ आकाराचं ध्यान सोड आणि निराकाराच्या ध्यानामध्ये या. याला म्हणायचं अहंग्रह ध्यान. विठ्ठल ध्यान म्हणजे कळालं, ध्यानाचे प्रकार कळाले. महाराज सांगतात, आम्ही पांडुरंगाचं ध्यान केलं, परिणाम मनासहित पालटे काया. मला तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. महाराजांनी मनासहित पालटे काया म्हटलंय. ऐका, काया म्हणजे शरीर. म्हणजे महाराज सांगतात शरीरात बदल होईल, पण तेवढं बोलत नाहीत, मनासहित शरीरात बदल होईल. हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांच्या नुसता शरीरात बदल होतो, मनात बदल होत नाही त्यांच्या, नुसता शरीरात बदल होतो. नुसत्या शरीरातल्या बदलाला काय करता महाराज? 10 वर्षापूर्वी महाराज तुम्ही लहान होता, आता 10 वर्षानंतर फारच मोठे झाला, आता होणार, त्याला काय करता? नुसतं शरीर बदलून काय उपयोग आहे? याच्यातलं मन बदलावं लागतं. बऱ्याचदा काही लोक म्हणतात, महाराज बराच तुमच्यात बदल झालाय, तुम्ही बरेचसे काहीतरी मला वाटतं आहारावर नियंत्रण केलं दिसतंय, जरा चालताय वगैरे म्हटले, व्यायाम करताय काय की बरंच शरीरात बदल केलाय. अशा लोकांच्या पण नुसता शरीरात बदल असतो, बाकी काही नसतं. याचा अर्थ काय? नुसतं शरीरातल्या बदलाला काय महत्व आहे महाराज? पालटे काया, पण फक्त पालटे काया नाही. तुकाराम महाराज सांगतात मनासहित पालटे काया. परत मला आणखीन आश्चर्य वाटतं बघा, मला जे भावना व्यक्त करायचे ते नीट ऐका. महाराजांनी जर एवढं म्हटलं असतं, ध्यानी ध्याता पंढरीराया पालटे काया, तरी ती अडचण आहे. कारण नुसत्या शरीरातल्या बदलाला काय किंमत आहे? बरं, मग मी म्हणतो एवढंच म्हणायचं, ध्यानी ध्याता पंढरीराया पालटे मनासहित, किंवा मनासहित पालटे, एवढंच म्हणायचं. हे काया शब्द का घेतला? महाराजांनी मनही शब्द घेतलाय आणि कायाही शब्द घेतले. माझा मुद्दा इथं आहे, फक्त मनात बदल होतो नाही, मनासहित शरीरात बदल होतो. फक्त मनात बदल होणं वेगळं आणि मनासहित शरीरात बदल होणं वेगळं. आता त्याची भावना मी पुढे बोलणार आहे. नुसत्या शरीरातल्या बदलाला तर महत्व नाहीच नाही, ते तर आपण बोलून आलो. नुसत्या शरीरातल्या बदलाचा महत्वाचा विचार नाही, मी थोडं पुढे बोलतो. बदल मनात होणं अपेक्षित आहे. मनात बऱ्याच वेळेला कधी कधी गंमत घडते. एखाद्या माणसाला म्हटलं का तुमच्या शेजारी मोठे श्रीमंत दिसतात, मोठा बंगला आहे, गाडी घोडे नोकर चाकर दिसतात, फार श्रीमंत माणूस दिसतो तुमच्या शेजारचा. त्याच्या जवळचा माणूस एकच वाक्य बोलतो, तो म्हणतो महाराज सगळं खरं आहे हो, मन कुठं चांगलं आहे. संपलं. पहा, आपला सातबारा एकाच वाक्यात वापरला जातो, मन कुठं चांगलं आहे. म्हणजे मनात बदल नाहीये, मन चांगलं नाहीये. हे मनात बदल होणं म्हणजे नेमकं काय? मनात व्हायचा आणि मनासहित शरीरात व्हायचं म्हणजे नेमकं काय आहे? याचे मला 2 भूमिका सांगायच्या. ऐका, हे जे मनासहित पालटे काय आहे का नाही, मनासहित पालटे काय आहे का नाही, याचा अर्थ मन न मन या स्थितीमध्ये गेलं, मन न मन या स्थितीमध्ये गेलं आणि त्याची जी काया आहे ती काया ब्रह्मरूप झाली. म्हणजे काय? ते जे शरीर आहे ते शरीर फक्त शरीर म्हणून राहिलेलं नाहीये. ते जे शरीर आहे ते लौकिकातून जरी त्याला शरीर म्हटलं जात असलं तरी अलौकिकातून मात्र ते शरीर न राहता ब्रह्मभूत झालेलं असतं. मी त्याची उदाहरणं देणार आहे. हे शरीरात बदल म्हणजे हे शरीर, त्याला मी प्रमाणही देऊन जाणार आहे पुढं. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. इथला अंगी शब्द शरीराच्या दृष्टीने आहे, मी बोलणार आहे पुढं. याचा अर्थ मनात बदल झाला आणि मनासहित शरीरात बदल झाला असा आहे. हे पहिला मुद्दा घ्या, मनात बदल होणं म्हणजे नेमकं काय? मन म्हणून न राहणं, मन न मन या स्थितीमध्ये जाणं, मन उन्मनी अवस्थेमध्ये जाणं, हा मनातला बदल सांगितला जातो. मी थोडं ज्ञानेश्वरीतले 3 शब्द सांगून पुढे जातो. तमोगुणाचा विचार, रजोगुणाचा विचार आणि सत्वगुणाचा विचार ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे. मला वाटतं मनात बदल होणं म्हणजे काय? मन गुणातीत होणं, याला म्हणा मनात बदल होणं. मन गुणातीत होणं म्हणजे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुणाच्याही पलीकडे पोहोचणं, याला म्हणायचं मनासहित पालटे काया किंवा मनात बदल होणं. तुम्ही म्हणाल हे 3ही गुणाच्या पलीकडे? हो, तुम्हाला सांगतो. जसं तमोगुण आणि रजोगुण हे जीवाला बांधणारे आहेत,
तसा सत्वगुण काही सोडविणारा वाटतो काय? तो सुद्धा एका अर्थाने बांधणाराच आहे. सुख संगेन बध्नाती असं गीता सांगते ना. याचा अर्थ सत्वगुणही जीवाला बांधतोय आणि तमोगुण आणि रजोगुणही जीवाला बांधतात. नीट ऐका, फक्त फरक एवढाच आहे, एक लोखंडाची साखळी आहे आणि एक सोन्याची साखळी आहे. तमोगुण आणि रजोगुण ही लोखंडाची साखळी आहे आणि सत्वगुण ही सोन्याची साखळी आहे. अहो, सोन्याची तरी काय आणि लोखंडाची तरी काय, साखळी म्हटलं की बांधणारी असते, हे तितकंच खरं असतं. उदाहरण सोपं देतो. एक पोपट लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये आहे आणि दुसरा पोपट सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये आहे. एक पोपट लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे, एक पोपट सोन्याच्या पिंजऱ्यात आहे. मालक त्या सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटाकडे गेला आणि त्याला म्हणायला लागला, हे बघ, मी तुला सोन्याचा पिंजरा दिलाय, तुझा जो दुसरा भाऊ आहे की नाही त्याला मात्र मी लोखंडाचा पिंजरा दिलाय. तुझ्यावर फार प्रेम आहे म्हणून तुला सोन्याचा पिंजरा दिलाय, त्याच्यावर प्रेम नाहीये, लोखंडाचा पिंजरा आहे, तुला सोन्याचा पिंजरा आहे. बोल म्हटले, आणखीन काही देऊ तुला? सोन्याचा पिंजरा तर दिलेलाच आहे, पण आणखीन काही देऊ? त्या पोपटांनी सांगितलं, मालक एकच द्या. म्हटले, काय? या पिंजऱ्यातून बाहेर काढा, बाकी काही देऊ नका म्हटले. तो मालक म्हटला, अरे वेडा आहेस का? म्हटले, हा सोन्याचा आहे ना. तो पोपट म्हटला, पण पिंजरा आहे ना, हे विसरून जमतंय का? म्हणजे सोन्याचं महत्व माणसाला आणि स्वातंत्र्याचं महत्व पोपटाला. नीट ऐका, म्हणजे ज्याला वाटतं की मोकळं राहावं त्याला म्हणायचं आहे पक्षी, आणि ज्याला वाटतं कायम बांधून असावं त्याला म्हणायचं माणूस. आता याच्यापेक्षा माणसाची व्याख्या किती खालची करायची? याच्यापेक्षा आणखी माणूस काय खालचा राहणार आहे? पण पोपट मात्र म्हणतो की मला स्वतंत्र पाहिजे, मला मोकळं पाहिजे. कारण सोन्याचा जरी असला तरी तो पिंजराच आहे, तसं सत्वगुण तरी बांधणाराच आहे आणि तमोगुण रजोगुण तरी काय बांधणारेच आहेत. रामायणामध्ये, अध्यात्म रामायणामध्ये चिंतन करताना असं केलंय, फार गोड चिंतन केलंय. रजोगुण हा काहीतरी करायला लावतो, तमोगुण हा चुकीचं करायला लावतो आणि सत्वगुण हे चांगलं करायला लावतो. पण करायला लावतो ही ठरलेलंच आहे ना. आता ऐका, वाईटाकडे घेऊन जाणारा तमोगुण आहे, चांगल्याकडे घेऊन जाणारा सत्वगुण आहे. कुठं ना पण घेऊन जाण्याची वृत्ती ज्याच्याकडे तो रजोगुण आहे. अध्यात्म रामायणामध्ये व्यास महर्षींनी असं चिंतन केलंय, रजोगुण जेव्हा तमोगुणाच्या संबंधात येतो तेव्हा अधर्म घडत असतो आणि रजोगुण जेव्हा सत्वगुणाच्या संबंधात येतो तेव्हा धर्म घडत असतो. बारीक आहे का? रजोगुण जेव्हा तमोगुणाच्या संबंधात येतो तेव्हा अधर्म घडतो आणि रजोगुण जेव्हा सत्वगुणाच्या संबंधात येतो तेव्हा धर्म घडतो. मी तुम्हाला एका वाक्यात याचं उत्तर देतो, नाही कळालं ना, उत्तर एका वाक्यात देतो. रामायणातली 3 नावं घेतो, ती लंकेतलीच घेतो. शूर्पणखा ही तमोगुणी आहे, रावण हा रजोगुणी आहे आणि विभीषण हा सत्वगुणी आहे. ऐका नीट, रावण हा रजोगुणी आहे, शूर्पणखा ही तमोगुणी आहे आणि विभीषण हा सत्वगुणी आहे. आता मला पुढे बोलायचं आहे, रजोगुण तमोगुणाकडे गेला की अधर्म आहे आणि रजोगुण सत्वगुणाकडे गेला की धर्म आहे. म्हणजे रजोगुणी असलेला रावण तमोगुणी असलेल्या शूर्पणखेचा ऐकतो म्हणून त्याच्याकडून अधर्म घडतो. त्याच रजोगुणी असलेल्या रावणाने सत्वगुणी विभीषणाचं ऐकलं असतं तर त्याच्याकडून धर्म घडला असता. कळलं का? पहा, म्हणजे रावणाने विभीषणाची संगत केली असती तर त्याला धर्म झाला असता आणि रावणाने शूर्पणखीची संगत केली, त्याच्याकडून अधर्म घडला. आता ती पुष्कळ चर्चा आहे. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे, या 3ही गुणाच्या पलीकडे जाणं याला गुणातीत म्हटलं जातं आणि अशी गुणातीत अवस्था येणं यालाच मन न मन या स्थितीमध्ये जाणं म्हणतात. विठ्ठल उदाहरण दुसरं देतो. कल्पना करा, एखादा विद्यार्थी घरातून निघाला, मला मन न मन या स्थितीत जाणं म्हणतात. मनासहित पालटे काय एवढं सांगायचंय. घरातून निघाला कुठेतरी शिक्षण घ्यायचं म्हणून इकडं तिकडं फिरायला लागला. फिरता फिरता नेमकं एका संस्थेमध्ये आला, एका आश्रमामध्ये आला. त्या आश्रमामध्ये बरीचशी विद्यार्थी, गुरुजी, जुन्या काळातली शिक्षण पद्धती, गुरुकुल पद्धती, त्यानं त्या आश्रमामध्ये प्रवेश घेतला. म्हणजे तो आतमध्ये आला. एका विद्यार्थ्याला विचारलं, मला इथं राहायचं आहे, आश्रमात राहायचं आहे, शिकायचं आहे. त्यानं म्हटलं गुरुजींकडे चल. गुरुजींनी सांगितलं, इथं अगोदर शिकायचं आहे ना, पण सेवा करावी लागेल. येत सेवा हा दारवंठा, येथं ज्ञानाचा कुरुटा, येतं सेवा हा दारवंटा, तुला सेवा करावी लागेल. काय सेवा? ही सगळी मुलं जेवून झाल्यानंतर जी भांडी पडलेली असतात ना, ती भांडी घासून ठेवायची, तुला सेवा करावी लागेल. काय आहे? आपल्याकडे आध्यात्मिक ज्ञानाच्या प्राप्तीकरिता सेवा नावाचा गुण फार महत्वाचा सांगितला जातो. आमचे गुरुजी 3 मुद्दे सांगायचे: सेवा, साधना आणि सत्संग. सेवा, साधना आणि सत्संग. जरी आमच्याकडून साधना झाली आणि त्या साधनेला अनुरूप सत्संग झाला
पण जर त्याला सेवा नाही घडली तर त्या साधनेतून सत्संगातून घडलेली साधना साध्यापर्यंत घेऊन जात नाही. सत्संगातून घडलेली साधना सेवा असेल तर साध्यापर्यंत घेऊन जाते. एरवी सत्संगामध्ये आपल्याकडे सत्संग घडतो, आम्हाला सत्संग घडतो, काही साधनाही घडते, पण जर सेवा नाही घडली तर ती सेवा नाही घडली तर त्या तिथपर्यंत जाता येत नाही, साध्यापर्यंत जाता येत नाही. म्हणून तुम्ही कुठेही बघा, कोणताही ग्रंथ काढा, सेवेला फार महत्व दिलं जातं. त्याच्यातही आणखीन सूक्ष्म चिंतन पुढे जाऊन बोलतो. सेवेने सेवारूप होणं, सेवेने सेव्य रूप होणं आणि सेवेने सेवक रूप होणं ही 3 रूप आहेत. सेवेने सेवक रूप होणं ही पहिली पायरी, सेवेने सेव्य रूप होणं ही दुसरी पायरी आणि सेवेने सेवा रूप होणं ही तिसरी पायरी. आता थोडं आणखीन पुढे बोलतो. सेवेने सेवक झालं तरी जन्म मरणाला यावं लागतं. सेवेने सेवक झालं की जन्म मरणाला यावं लागतं. सेवेने सेव्य झालं की जन्म मरणाच्या पलीकडे जाता येतं. पण सेवेने सेवा रूप झालं की संतत्वाच्या अवस्थेला पोचता येतं. विठ्ठल मला त्याच्यात गुंतायचं नाही. माझा मुद्दा आहे, त्या विद्यार्थ्याला गुरुजींनी सांगितलं सेवा करावी लागेल, जी कोणती पडेल ती, भांडी घासायची सेवा. ठीक आहे झालं. ते विद्यार्थी आता पूर्वीच्या काळामध्ये मधुगिरी असायची महाराज, आता काही फारशा संस्थांमध्ये दिसत नाही, पण पूर्वी आता इथं सगळीच आहेत. चंदू महाराज आहेत, अशोक महाराज आहेत, हनुमंत महाराज आहेत, कारकर मौली आहेत, तुकाराम महाराज आहेत. या सगळ्यांना मधुगिरी माहिती आहे. तुम्हाला माहित नाही म्हणून तुमचं नाव घेतलं नाही. तुम्हाला यांना कुठली मधुगिरी माहिती, पण आपल्याला माहिती आहे. अशोक महाराज तुम्हाला माहिती आहे मधुगिरी कशी, तुम्हाला माहिती, मला माहिती आहे. आम्ही सगळ्यांनी मधुगिरी आपण मागितलेली आहे. माधुगिरी ते एक फार वेगळंच आहे महाराज. माधुगिरीचं जे जीवन आहे ना ते एक वेगळंच आहे. आता एक क्षेपक प्रमाण आहे पण देऊन जातो. माधुगिरीचे अन्न ते मोक्षाचे साधन, असं एक क्षेपक आहे प्रमाण, पण महत्वाचं आहे. मोक्षाचं साधन मधुगिरीचे अन्न. ते माधुगिरी मागणं हे एक वेगळं स्वतंत्र. आता इथं तर अनेक जण भोसरीला पण माधुगिरीला आलेली असणार आहेत. आम्ही जेव्हा पाठशाळेत होतो पंढरपूरला, आम्ही ते रोपळ्याला जावं लागायचं. आता तुम्हाला आमची पाठशाळा माहिती जवळून, आम्हाला रोपळ्याला जावं लागायचं. जवळ एक पंढरपूरच्या जवळ रोपळे नावाचं गाव आहे, तिथं जावं लागायचं. ते नवीन प्रवेश घेतला ना अशोक महाराज संस्थेमध्ये, मला ते आश्चर्य वाटायचं. ते मधुगिरीला जायचं म्हटलं की ती झोळी घ्यायची, सगळं हे. आता ते आम्ही पंढरपुरात फडकऱ्यात राहिलेलं ते अवघड वाटायचं ते पहिल्यांदा. बरं मी कॉलेज 12वी झाल्यानंतर इकडं आलेलो, त्यामुळे ते जरा थोडं वेगळंच वाटायचं. पण त्या विद्यार्थ्याबरोबर मला ती सवय झाली. पण गमत अशी असते, ती मधुगिरीची पाळी असते, पाळ्या असतात. त्या पाळ्या मग ते सोमवारी यायची, मंगळवारी यायची, बुधवारी यायची. ते पाळ्या ठरलेले असतात, त्याच्यात काही नाही. मग ते रोज वेगवेगळी. मग मुलं उलट ज्याची सोमवारी पाळी आहे तो सुद्धा म्हणतो नाही नाही आज माझी नाही, उद्या मी जातो, तू जा आज, अशी भांडणं चालतात. पण ज्या दिवशी सण असतो का नाही, सण म्हणजे दिवाळीचा असेल, पाडव्याच्या, त्या दिवशी मात्र सगळेच विद्यार्थी म्हणायचे मला जायचंय, मला जायचंय. मला कळेल ना हे सणा दिवशी का पाळीला जायला गडबड करतात आणि एरवी भांडणं करतात कसं काय. मी एक दिवशी गुढीपाडव्याच्या सणा दिवशी पाळीला गेलो मधुगिरीला, आणि मधुगिरीला गेल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं सणा दिवशी पाळीला एवढी का गडबड, कारण कुरवडी भजे वरच्यावरच उडतं ते काही विद्यार्थ्यापर्यंत येत नाही. ते एक वेगळाच आनंद असतो. हे आता हे सगळे विद्यार्थी पूर्वीच्या काळामध्ये माधुगिरी मागावी लागायची, मग ते माधुगिरी घेऊन यायची, गुरुजींच्या जवळ ठेवायची. मग पूर्वी तर अगदी पूर्वी गुरुजी स्वतः ती माधुगिरी वाटायची महाराज. गुरुजी आम्ही आपलं आगडगावला होतो नगरच्या जवळ, ते फार गंमत महाराज. तिकडल्या भागात बाजरी जास्त आहे, भाकरी पण बाजरीची आणि आमटी पण बाजरीचीच असायची. आम्हाला आठवतंय संध्याकाळच्या वेळेला आम्ही जेवायला बसलो आणि ते आता विचारसागर वृत्ती प्रभाकर ऐकायचं, रोज सर्वम खरविदम ब्रह्म ऐकायचं, आणि ते जेवायला बसलो आणि एकदम वादळ आलं आणि ते सगळी वावटळ त्याच्यात घुसली. माझ्या एका मित्राने म्हणलं अरे सगळं इथं माती पडली की, तो म्हटलं सगळं ब्रह्म आहे, खा गप. फार अवघड आहे महाराज. ते गंमतच वेगळी आहे, विद्यार्थी जीवनात ती वेगळी गंमत. झालं ते सगळी माधुगिरी आणायची, गुरुजींच्या समोर ठेवायची, गुरुजींनी ती सगळी वाटायची. मग ती भांडी कुंडी सगळी घासायची सेवा या मुलांनी करायची. पाठाला फार कधी असायचा कधी नसायचा, कारण सेवेमध्ये जास्त जीवन त्याचं गेलं. अनेक वर्ष त्याच्यात झाली. अडाणी असलेला, फक्त सेवा म्हणजे सेवा माहीत असलेला विद्यार्थी 12 वर्ष शिक्षण झालं. गुरुजींनी विचार केला आपल्या नंतर या संस्थेचा आश्रमाचं उत्तराधिकारी कोण हे नेमून जाऊ म्हटले. आपण कोणाला तरी उत्तराधिकारी नेमूया. कोणाला नेमायचं, परीक्षा घेऊ. सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्रित केलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं मी 12 वर्ष जे तुम्हाला शिकविलं, 12 वर्ष जे शिकविलं ते तुम्ही सार रूपाने फळ्यावर 2 वाक्यात लिहून द्या. सार रूपाने फळ्यावर 2 वाक्यात लिहून द्या. आता सगळ्या विद्यार्थ्यांना विचार पडला की 12 वर्षाचं 2च वाक्यात कसं लिहायचं.
2 वाक्याचा विस्तार करणं ठीक आहे, पण अनेक 12 वर्षाचं 2 वाक्यात सांगणं फार कठीण असतं. एका अभंगावर 2 तास बोलणं सोपं आहे हो, पण 2 तासाचं एका वाक्यात सांगा म्हटलं तर अवघड आहे. कीर्तन झाल्यानंतर लोक म्हणतात कुठे गेला होतात बोधले महाराजांच्या कीर्तनाला, काय सांगितलं महाराजांनी, चांगलं सांगितलं, झालं एवढंच, याच्यापेक्षा काहीच बोलता येत नाही, चांगलं सांगितलं एवढंच. नाहीतर मग कुठं विनोद झाले तर फार हसवलं, वेदांत सांगितलं तर फार वेदांत सांगितलं एवढंच. पण सार रूपाने सांगायचं अवघड असतंय. तसं या विद्यार्थ्यांना गुरुजींनी सांगितलं 2 वाक्यात लिहा, 12 वर्षाचं 2 वाक्यात लिहा. कोणी विद्यार्थी तयार होईना. समोर एक विद्यार्थी होता. सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं गुरुजी हाच लिहील. त्या विद्यार्थ्याला पुढं बोलवलं, त्यांनी खडू हातामध्ये घेतला आणि फळ्यावर जी 2 वाक्य लिहिली ती वाक्य अशी होती, मन हा एक आरसा आहे, त्याच्यावर विकारांची धूळ साठलेली आहे, ती धूळ पुसून टाकली पाहिजे, असं लिहिलं. मन हा एक आरसा आहे, त्याच्यावर विकारांची धूळ साठलेली आहे, ती धूळ पुसून टाकली पाहिजे. सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्या गुरुजींना सांगितलं गुरुजी खरंच हे सार आहे. 12 वर्ष आम्ही जो शिकलो ना त्याच्यातून एवढंच सार निघू शकतं. झालं गुरुजी, यालाच तुम्ही उत्तराधिकारी म्हणून नेमून टाका. यालाच आता आमच्यात कुणाच्यात एवढं विद्वत्ता नाहीये, एवढा आमचा अभ्यास कुणाचा नाहीये, याला तुम्ही जाहीर करा. तरी गुरुजींनी सांगितलं नाही आणखीन कुणाला लिहायचंय का बघा, आणखीन कुणाला नाही. कोण नाही. तो जो होता ना भांडी घासणारा, तो पाठीमागं बसलेला, त्यानं हात वर केला. ती सगळी मुलं हसायला लागली, अरे जेवायला वेळ आहे आणखीन, खाली कर हात. ते गुरुजी म्हणले नाही त्याला लिहायचंय दिसतंय, येऊ द्या. सगळे विद्यार्थी म्हणले गुरुजी कशाला वेळ घालवायची. तो अडाणी कधी पाठाला नव्हता, कधीतरी जाता येता पाठ ऐकला असेल नसेल, भांडी घासण्याची सेवा करण्याशिवाय दुसरं त्यानं काही केलं नाही, त्याला काय कळणार आहे. गुरुजींनी सांगितलं असं नाही, तो संस्थेत आहे ना म्हणजे त्याला अधिकार आहे, लिहू द्या. तो पुढं आला. आता त्यानं काय लिहिलं ऐका. पहिल्या विद्यार्थ्यांनी असं लिहिलं होतं, मन हा एक आरसा आहे, त्याच्यावर विकारांची धूळ साठलेली आहे, ती धूळ पुसून टाकली पाहिजे. पहिलं वाक्य असं होतं, मन हा एक आरसा आहे, त्याच्यावर विकारांची धूळ साठलेली आहे, ती धूळ पुसून टाकली पाहिजे. 12 वर्षाच्या अभ्यासाचं सार हे पहिल्या मुलाने हे लिहिलं. हा जो भांडी घासणारा होता ना त्याने हातामध्ये खडू घेतला आणि त्यानं असं लिहिलं, जिथं मन हे मन म्हणूनच शिल्लक राहिलेलं नसेल तर कुठले विकार आणि कुठली धूळ आणि काय पुसून टाकायचं म्हटलंय. मन हे मन म्हणूनच शिल्लक राहिलेलं नसेल, मन असेल तर विकारांची धूळ, मनच नसेल तर विकारांची धूळ कुठली. याचा अर्थ मन मन म्हणून शिल्लक राहिलं नाही, यालाच म्हणायचं मनासहित पालटे काया. विठ्ठल याला म्हटलं जातं मनात बदल होणं. महाराज सांगतात मन न मन या स्थितीमध्ये जाणं, द्वंद्वरहित होणं, गुणातीत होणं. आणि एकदा मन गुणातीत झालं की मग तिथं काय, महाराज सांगतात तिथं आता काही बोलायचं शिल्लक राहिलं नाही. अभंगाचं दुसरं चरण सांगतात, ते गयचा बोला ते बोला
झाला हरी विठाला विठाला या अभंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आपण करून आलो. ध्यान म्हणजे कळालं, ध्यानाचे प्रकार कळाले, मनासहित पालटे काया म्हणण्यामध्ये मन या शब्दाचा अर्थ कळाला. मन न मन या स्थितीमध्ये जाणं म्हणजे काय कळालं. एकदा मन उन्मनी अवस्थेमध्ये गेलं की महाराज सांगतात तिथे बोला कैची उरी, आता काही बोलायचं शिल्लक राहिलं नाही. मला पुन्हा आणखीन अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. तेथे बोला कैची उरी याचा अर्थ महाराज सांगतात काही बोलायचं उरलं नाही, काही बोलायचं उरलं नाही. महाराजांना विचारलं बोलायचं काही उरलं नसेल पण बाकीचं काहीतरी उरलं असेल की. बोलायचं उरलं नसेल पण बाकीचं काहीतरी उरलं असेल ना. आता तुम्हाला सांगतो बोलायचं उरलं नाही हे कधी घडतं, काय उरल्यानंतर काय उरत नाही, काय उरल्यानंतर काय उरत नाही. भगवान श्री पांडुरंग परमात्मा उरला की बाकीचं काही बोलायचं उरत नाही. कारण उरला उरे विठ्ठल, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. मला असं वाटतं की पांडुरंगाच्या ध्यानामध्ये उरला उरे विठ्ठल म्हणून ते बोला कैची उरी. आता काही बोलायचं उरलं नाही का, कारण जे जे बोलायचं आहे ते प्रपंचाच्या संबंधाने आहे. आता प्रपंचाच्या संबंधाने काही बोलायचं उरलं नाही, कारण आता उरलेला आहे तो पांडुरंग परमात्मा. आणि तो उरल्यामुळे महाराज सांगतात माझे मी पण झाला हरी. आता माझा मी राहिला नाही तर तो मी हरी झालेला आहे. माझे मी पण झाला हरी. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, माझे मी पण झाला हरी, मी पण हरी झाला म्हणणारे तुकाराम महाराज. एकाने मला सांगितलं, एक विद्यार्थी होता आमच्याकडे चातुर्मासात, आमच्या 2 वर्षानंतर भेटला. ओळखलं का? म्हणलं नाही ओळखलं. तो म्हटलं महाराज मी तुमच्याकडे विद्यार्थी होतो, ऐकायला पाठ ऐकायला. म्हटलं वा वा छान. तो म्हटलं नाही आता मी पण महाराज झालोय, एवढंच सांगायचं बाकी काही. मी पण हरी होणं वेगळं आणि आमच्या बाबतीत मी पण महाराज होणं वेगळं. महाराज सांगतात माझे मी पण झाला हरी, याचा अर्थ मी राहिला नाही तर तो मी हरी झाला. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, एक हरी आत्मा जीवशिव समा वाया तो दुर्गमा न घाली मन. अशी अनेक प्रमाणं आहेत. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये एक शॉपेनहावर नावाच्या तत्ववेत्याचं चरित्र आहे. आपल्याकडे वैकुंठवासी दांडेकर मामांची जर पुस्तकं आपण वाचली तर मामासाहेबांनी अनेक तत्ववेत्यांचा विचार मांडलेला आहे. सॉक्रेटिस असेल, अरिस्टॉटल असेल, प्लेटो असेल, डेकार्ट असेल, शॉपेनहावर. आम्ही कॉलेजमध्ये असताना ते एक स्वतंत्र पेपर होता त्याच्यावर. तर शॉपेनहावरचं एक तत्वज्ञान आहे. ते काय झालं म्हणे, तो एका बागेमध्ये बसला आणि मग बागेमध्ये बसला, शांतपणे बसलेला होता. सायंकाळ झाली, बाग बंद करायची वेळ आली, सगळी बाग रिकामी झाली पण हा काही उठायला तयार नाही. कुणीतरी तिथला जो वॉचमॅन होता तो मोठमोठीनं ओरडायला लागला, अहो बाग बंद करायची आहे, बाहेर या बाहेर या, उठा या बाहेर. काही नाही महाराज. फार अदवा तो वॉचमॅन बोलायला लागला तरी पण शॉपेनहावर काही उठेनात. नको नको ते शब्द वापरले, अगदी शिव्या देण्यापर्यंत तो बोलला तरी पण तो काही उठायला तयार नाही. शेवटी कोण आहे विचारलं तर नाव सांगायला तयार नाही. म्हणून आपली बॅटरी ऑन केली, त्या प्रकाशामध्ये बघितलं कोण आहे आणि त्या शॉपेनहावरचा चेहरा बघितल्याबरोबर त्या वॉचमॅनला आश्चर्य वाटलं. तो वॉचमॅन म्हटला, हो तुम्ही जगप्रसिद्ध तत्ववेत्ते शॉपेनहावर आहात. तुमची व्याख्यान ऐकण्याकरता कित्येक वेळेला जागा मिळाली नाही, मी उभारून ऐकलेली आहेत आणि तुम्ही माझ्या बागेमध्ये येऊन बसलेला आहात. जर तुम्ही मला म्हटलं असता मी कोण आहे विचारलं, तुम्ही शॉपेनहावर आहे असं म्हटलं असता, मी बाकीची व्यवस्था तुमची केली असते, अथवा तद्वा बोललो नसतो. तुम्ही शॉपेनहावर आहे असं का म्हटलं नाहीत? शॉपेनहावरने एकच उत्तर दिलं, मी शॉपेनहावर आहे हे नाव धारण करणारा मी कोण आहे याचा मी विचार करत होतो. त्यामुळे मी सांगायचा विषयच येत नाही, कारण माझे मी पण झाला हरी. एकदा मी हरी झाला की मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर संपून जातं, मीची ओळख संपून जाते. मला वाटतं मीची ओळख संपण्याकरिता मी कळावा लागतो. विठाला असं थोडं पुढं चला. महाराज सांगतात तिथे बोला कैची ओरी, माझे मी पण झाला हरी. आणि मी हरी झाल्यामुळे आता आमच्या लक्षात आलं आतही हरी आहे आणि बाहेरही हरी आहे. चित्त चैतन्या पडता मिठी, दिसे हरी रूप अवघी सृष्टी. 3ऱ्या चरणामध्ये महाराजांची भाषा अशी आहे, चित्त चैतन्या पडता मिठी. चित्ताची आणि चैतन्याची गाठ पडली, काय झालं? दिसे हरिरूपावगी सृष्टी. चराचरामध्ये तो परमात्मा आहे हे आम्हाला दिसायला लागलं. चित्त न राहता चिदरूप होऊन जाणं म्हणजे दिसे हरिरूपावगी सृष्टी आहे. आपल्याला जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र, जिजाई मातेंचं चरित्र डोळ्यासमोर ठेवा म्हणजे आपल्या लक्षात येईल. कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज पांडुरंगाचं ध्यान केलं मनासहित पालटे काया, पांडुरंगाचं ध्यान केलं माझे मी पण झाला हरी, पांडुरंगाचं ध्यान केलं दिसे हरिरूपावगी सृष्टी. आम्हाला आता असं विचारायचं आहे, या पांडुरंगाच्या ध्यानाने आणखीन पुढं काय झालं?
तुकाराम महाराज सांगतात आता काय सांगू अभंगाचं शेवट. तुका म्हणे सांगो काय, 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 तुका म्हणे सांगो काय. एकाएकी वृत्ती हरिमय, एकाएक वृत्ती हरिमय, तेथे बोला कैसी हुरी, तेथे बोला कैसी हुरी. एकाएकी हरिमय, तेथे बोला
झाला हरी माझे विपण हरी झाला माझे विपण माझे मी पण झाला हरे माझे मी पण झाला हरे तेथे बोला कैसी हो रे तेथे बोला कैसी हो रे तुका म्हणे सांगू काय एकाएकी वृत्ती हरिमय तेथे बोला कैची उरी माझे मी पण झालं हरी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे सांगू काय. आता काय सांगावं. एकाएकी वृत्ती हरिमय. वृत्ती काय झाली, वृत्ती राहिली नाही तर ती हरिमय होऊन गेली. हे वृत्ती हरिमय होणं म्हणजे नेमकं काय. मी दोन शब्द सांगतो. वृत्ती हरिमय होणं आपल्या ऐकण्यातले तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या वृत्ती एकमय. अवघ्या झाल्या वृत्ती एकमय म्हणणं काय ना अवघ्या झाल्या वृत्ती हरिमय म्हणणं म्हणजे काय. याच्याकरता दुसरा शब्द द्यायचा झाला तर वृत्ती निवृत्ती झाली. वृत्ती निवृत्ती झाली. गमतीने बोलतो निवृत्ती वेगळी आणि निवृत्त वेगळं. निवृत्त आणि निवृत्ती याच्यात फरक आहे. निवृत्त होण्याकरिता वयाची अट आहे. निवृत्त व्हायचं असेल तर 60 वय झालं की निवृत्त झाला. निवृत्ती करता वयाची अट नाही. म्हणजे परमार्थामध्ये 60 नंतर निवृत्ती. 60 नंतर उलट जोर आहे आमच्याकडे असं नाहीये. त्याच्यामुळे याचा अर्थ परमार्थामध्ये वयाचं बंधन चालत नाही, पण तिकडं मात्र व्यवहारामध्ये वयाचं बंधन आहे. महाराज सांगतात तुका म्हणे सांगो काय एकाएकी वृत्ती हरिमय. हे वृत्ती हरिमय झाली कशाने. महाराज सांगतात ध्यानी ध्याता पंढरीराया. याचा अर्थ या 4 गोष्टी झाल्या. ध्यानी ध्याता पंढरीराया. पहिली गोष्ट मनासहित पालटे काया. 1 ध्यानी ध्याता पंढरीराया. दुसरी गोष्ट माझे मी पण झाला हरी. 2 ध्यानी ध्याता पंढरीराया. तिसरी गोष्ट दिसे हरिरूप अवघी सृष्टी. 3 आणि ध्यानी ध्याता पंढरीराया. चौथी गोष्ट एकाएकी वृत्ती हरिमय. 4. मला वाटतं या 4ही गोष्टी झाल्या त्या आमच्या पांडुरंगाच्या ध्यानाने झाल्या. ते पांडुरंगाचं ध्यान आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये यावं. खरं आपण भाग्यवान आहोत ज्या भगवान श्री हरीचं ध्यान करावं असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. एकच युक्तिवाद देतो. श्रीहरीचं ध्यान का करा. तुकाराम महाराज सांगतात का करा. तुकाराम महाराज सांगतात ज्ञानोबाराय काय सांगतात ते तरी ऐका. ज्ञानोबारायांनी असं सांगितलंय अरे बाबा या हरीचं ध्यान तुम्ही करा याच्यात नवल नाही. या हरीचं ध्यान कोण करतं. हरी 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 मंत्र हा शिवाचा. जर भगवान शंकर जर या हरीचा मंत्र ध्यान करत असतील तर आपण का करू नये. मला वाटतं महाशिवरात्र म्हणजे काय. भगवान शंकरांनी भगवान श्री हरीचं ध्यान केलेली रात्र त्याचं नाव महाशिवरात्र आहे. महाशिवरात्र हा शब्द असाच आहे. त्यामुळे हरीचं ध्यान हराने करणं आणि मग हर न राहता हरिरूप होऊन जाणं आणि मग हरिहरा भेद नाही नका करू वाद या स्थितीमध्ये जाणं याला महाशिवरात्र म्हटलं जातं. ती महाशिवरात्र आपल्या जीवनामध्ये व्हायची असेल तर त्या श्रीहरीचं ध्यान आपल्या सगळ्यांकडून घडावं. महेश दादा फाउंडेशनच्या वतीने स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने हा उत्सव कीर्तन महोत्सव महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथं संपन्न होतोय. गेली अनेक वर्षाची परंपरा या उत्सवाच्या पाठीमागं आहे. मागे 2-4 वेळेला येऊन जाण्याचा प्रसंग इथं आलेला आहे आणि म्हणून या गावाला आणि या एकंदरीत उत्सवाला एक पद्धतीचा फार मोठा प्रासादिकपणा आहे. मला आपल्याला माहीत असेल मी अनेक वेळेला वैकुंठवासी भोसरीकर माऊलींचं नाव घेतल्याशिवाय वारकरी संप्रदायाचा इतिहास पूर्ण होत नाही. लक्षात घ्या भोसरीकर माऊली ही एक एवढी अलौकिक व्यक्ती होऊन गेली. म्हणजे मी आज आपल्या कीर्तनात बोलतोय असं नाही. माझी जर अन्य कीर्तनं यूट्यूबला सर्च केली तर जवळजवळ प्रत्येक कीर्तनामध्ये भोसरीकर माऊलींचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन संपवत नाही. त्याचं कारण आहे कारण भोसरीकर माऊलींना मी जवळून बघितलेलं आहे, जवळून अनुभवलेलं आहे. राजाभाऊ आपण तर त्यांच्या जवळ राहिलेली मंडळी आहात. भोसरीकर माऊली अशी व्यक्ती होती महाराज. गाथा सरळ पाठ होता असं नाही, उलटा गाथा पाठ होता त्यांचा. उलटा गाथा पाठ होता आणि काय सेवा असावी. कारण जगद्गुरु तुकोबारांची गाथा छातीवर ठेवून भोसरीकर माऊलींनी आपला देह भगवत चरणी पंढरपूरला लीन केला. कारण भोसरीकर माऊलींचं जाणं हे पंढरपुरामध्ये घडलं. त्यामुळे भोसरीकर माऊली ही एक मोठी अलौकिक व्यक्ती. मला आठवतंय महाराज पालखी सोहळ्यामध्ये चालत असताना माऊलींची एक सवय होती.
जर एखाद्याची काही चुकलं तर माऊली ते डांगेपंच मंडळामध्ये चालायचे, तर ते त्याला तिथं सांगायचं नाही, त्याला असं कोपऱ्याने ढकलत ते झेंडेकऱ्यापर्यंत घेऊन जायचे आणि मग पताकावाल्याजवळ गेल्यानंतर मग सांगायचे तुझं हे चुकलंय. असा माऊलीचा एक नियम होता. हे मला आठवतंय, माऊली अशी प्रमाणाने बोलायची. ते दिवे घाटामध्ये मी लहान होतो, मी चालत असताना बहुतांशी मी 13 नंबरमध्ये चालायचो, म्हणजे शिरवळकरांकडे चालायचो आणि शिरवळकरांचं भोसरीकर माऊलींचं फार सख्य, त्यामुळे मग मी चालायचो. मग कधी कधी मागं पुढं इकडं तिकडे यायचो. ते दिवे घाटामध्ये काय होतंय, बऱ्याचदा अर्ध्या दिंडीतून बाहेर जातात. ते बिस्किटचं पुढं घे, केळी घे, पाण्याच्या बाटल्या घे, बघा तुम्ही अख्ख्या दिंड्या तिकडे. मला ते कळालं नाही. मी भोसरीकर माऊलींना एकदा विचारलं, म्हटलं माऊली हे काय आहे, लोक अशी का पळत जातात? त्यांनी मला प्रमाणातून उत्तर दिलं. ते म्हटले पापाचे पळती पुढे. माऊली असे होते, असे गमतीने बोलायचे, त्यांचं फार विनोद करायचे नाहीत, पण केला तर असा करायचा विनोद असायचा. मग मी एकदा चालत डांगेपंच मंडळमध्ये आलो आणि मग आता ते त्यांनी दिला मला अभंग म्हणायला आणि ते मग अवघाची संसार म्हटलो मी अभंग आणि मग शेवटी चाल म्हटलो. आता आपल्याला काही त्यात मला काही फार चालीतलं येत नाही, मग मी चालीचा नाही म्हटलं तरी माऊली चालेल. आता मी लहानपणापासून कार्यक्रम माऊलींना ऐकत आलेलो आहे, पण आता ते दिली चाल, मी आपलं मला जशी येते तशी चाल म्हटल्यानंतर मग भोसरीकर माऊलींनी माझ्या अंगावर थाप टाकली, म्हणजे वा वा वा. आता भोसरीकर माऊलींनी वा म्हटल्यानंतर दुसऱ्यांनी कुणी वा म्हणायची काय गरज आहे? आता ते बाकी सगळ्यांच्या लक्षात आलं हे चुकलंय चाल म्हणताना, पण माऊली वा म्हटल्यामुळे कोणालाच बोलता येईना. माऊलींचा स्वभाव असा होता, तिथं काहीच बोलायचं नाही. मग ते मला असं ढकलत घेऊन गेले आणि झेंडेकऱ्याजवळ गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी मला एक वाक्य सांगितलं. चाल माझी चुकली होती त्यांच्या लक्षात आलं, पण त्यांनी दिंडीत नाही सांगितलं, बाहेर घेऊन सांगितलं. आणि चाल चुकलेली सांगताना त्यांनी मला असं सांगितलं, कारण माझ्याकडून शब्दांची अदलाबदल झाली होती, थोडेसे रस व दीर्घ म्हणताना चुकलो होतो मी. माऊलींचा कटाक्ष असा होता, महाराज जर वेलांटी असेल तर अभंगाला वेलांटीचाच उच्चार करायचा, जर त्याच्यामध्ये पहिली वेलांटी असेल तर स्वर रहस्वच आला पाहिजे, दुसरी असेल तर दीर्घच आला पाहिजे, इतकी सूक्ष्मता त्यांच्याकडून होती. आणि मग मला त्यांनी एक वाक्य सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की अहो बोधले महाराज नीट ऐका, वेदातले मंत्र म्हणणं सोपं आहे, पण वारकऱ्याच्या चाली म्हणणं सोपं नाही म्हटलं. ते भोसरीकर माऊलींचे शब्द आहेत. याचा अर्थ वारकऱ्याच्या चाली म्हणताना इतकी सूक्ष्मता सांभाळावी लागते. टाळ कोणता कधी कुणीकडे, उजवीकडे घ्यायचा कधी, डावीकडे घ्यायचा कधी, हे सुद्धा कळालं पाहिजे. ठाईची चाल म्हणताना आपल्याकडे ठाईची चालीमध्ये टाळ एकदा इकडे घेतला जातो, एकदा तिकडं, पण तो कधी कुणा, आता आपला दुसऱ्याच्या डोक्यात जात नाही ही गोष्ट निराळी टाळ, पण तो कधी उजवीकडे घ्यायचा आणि कधी डावीकडे घ्यायचा, इतकी सूक्ष्मता भोसरीकर माऊलींना टाळाच्या बाबतीत होती, चालीच्या बाबतीत होती. आणि त्या भोसरीकर माऊलींच्या पदस्पर्शाने नव्हे, त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा सगळा परिसर आहे. त्यांचा आशीर्वाद या उत्सवाच्या पाठीमागं आहे. आपल्या परिसराचे लाडके आमदार आदरणीय महेश दादा लांडगे, त्यांचं नेतृत्व आणि बाकी सगळीच आदरणीय हिरामंता, त्यांचा सातत्याने आम्हाला आग्रह असतो. आणि ही सगळी मंडळी इथं असल्यामुळे या उत्सवाला एक वेगळं नवचैतन्य आहे. या उत्सवावर भगवान शंकर आणि भगवान पांडुरंगाची, ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा मी अनेक वेळेला बोलतो. अशोक महाराज आहेत, चंदू महाराज आहेत, त्यांना माहिती आहे. मी अनेक वेळेला बोलतो की भोसरी हे गाव असं आहे, एकीकडे ज्ञानोबार आहेत आणि एकीकडे तुकोबार आहेत. मला असं वाटतं तुम्ही इतके महत्वाचे आहेत की तुम्हाला फक्त ज्ञानोबाराचे पाय लागले नाहीत, ज्ञानोबारा तुकोबाराचे पाय ज्या गावाला लागले अशी भोसरी आहे. त्यामुळे अशा दोन्ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. पुन्हा एकदा ही सेवा भगवतचरणी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या, मी ज्या परंपरेत आहे त्या संत मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी विठ्ठल.